आणि अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री कार्यालय अतिरिक्त मुख्य सचिव पदावरही काम केलंय। आणि अश्विनी भिडे यांच्यासह आता मुंबई महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळालेल्या आहे। मुंबईमध्ये आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचं नाव आघाडीवर होतं, काय अधिकचे तपशील? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील 2 दिवसापासूनच अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त होतील अशी चर्चा होती। अर्थात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार अश्विनी भिडे यांचं नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे। उद्या दुपारपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा जी आहे ती होणार आहे। मात्र त्यांची नियुक्ती झाली तर मुंबई महानगरपालिकेवर कुठेतरी महिला राज देखील पाहायला मिळणार आहेत, कारण महापौर महिला आहेत, विरोधी पक्षनेत्या महिला आहेत आणि आता महिला आयुक्त मुंबई महानगरपालिकेला मिळणार आहे। नक्कीच सुशांत, आता आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली असल्यावर पुढच्या काळात त्या कुठले म्हणजे निर्णय घेतील आणि काय आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो? आपण जर बघितलं असेल तर अश्विनी भिडे यांची ओळख मेट्रो वुमन अशी खऱ्या अर्थाने केली जाते, कारण मुंबईमधील जे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास आले त्यामध्ये अश्विनी भिडे यांचा मोठा वाटा आहे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे। अर्थातच येत्या काळात मुंबईमध्ये काही महत्वपूर्ण प्रकल्प जे आहेत ते होऊ घातलेले आहेत। मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं जे आहे ते विस्तारलेलं आहे आणि अनेक कामं जी आहेत ती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। अशात अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त झाल्या तर मेट्रोच्या कामाला गती येईल। मुंबईतील मग कोस्टल रोड असेल, जो आपण जर बघितला असेल तर वर्सोवा बँड्रा ते वर्सोवा हा कोस्टल रोड आता होऊ घातलेला आहे। त्यामुळे अर्थातच अश्विनी भिडे यांची नियुक्ती ही महत्वाची मानली जाते आणि मागील काही दिवसांपासूनच खऱ्या अर्थात त्यांच्या नावाची चर्चा होती की मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावर अश्विनी भिडे यांची। सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर जोडले गेलेले आहेत। मृणालिनी मॅम, मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? अश्विनी भिडे या मुंबई माहीत असलेल्या एक अतिशय महत्वाच्या अधिकारी आहेत। मुंबईत अंडरग्राऊंड मेट्रो उभारणं आणि इलेव्हेटेड मेट्रोचे सादरीकरण तयार करणं यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्या ज्या पद्धतीने एखादा प्रकल्प हातात घेतात तो जनतेला विश्वासात घेऊन पुढे नेतात। सध्या मुंबईला बदलायची स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं जेव्हा सरकारच्या मनात आहे तेव्हा अशा प्रकारची आयुक्त त्या ठिकाणी असणं सरकारला महत्वाचं वाटलं असावं। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे, त्यांचा काही वेगळ्या नावांना पाठिंबा होता असं बोललं जात होतं। मिलिंद म्हैसकर आयुक्त झाले तर बरं वाटेल असं त्यांचं मत होतं, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचंही एकमत झालं आणि त्यानंतर आपल्या माहितीनुसार अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे यांची काही चर्चाही झाली। खरं तर अश्विनी भिडे यांना मेट्रो झाडं कापल्या प्रकरणी त्यांच्यावर मातोश्री काहींची नाराज झाली होती, त्यामुळे त्या जरा दूर फेकल्या गेल्या होत्या। पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयात येऊन त्यांनी ज्या प्रकारे कामाचा झपाटा लावला होता त्याला दिलेलं हे बक्षीस आहे। पहिलीच महिला आयुक्त होते आणि गौरी ज्याप्रमाणे महिला महापौर आहेत, महिला विरोधी पक्ष नेते आहेत, महिला शिक्षण सभापती आहेत, महिला बेस्टच्या अध्यक्ष आहेत, तसं आता सर्वोच्च महत्वाचं जे अधिकार पद आहे तिथेही महिला आलेली आहे। त्यामुळे मुंबईत आता महिला राज आहे। नक्कीच मॅडम, आणि अश्विनी भिडे या त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जातात, तर आता येणाऱ्या काळात महानगरपालिकेत कशी शिस्त आणली जाईल, काय वाटतं? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं गैरव्यवहाराचं आधार झालं होतं। त्यात सगळ्यांनी हात धुवून घेतले होते, त्यात कोणताही पक्ष दूर राहिला होता असं म्हणणं खूप धारिष्ट्याचं ठरेल। आता इथे सगळे प्रोसेस नीट करणं, मिठी नदीतला गाळ साफ करण्यासारखी गोष्ट असेल किंवा टेंडर पास होताना ज्या काय अटी शिथिल केल्या जातात आणि रॅकेट करून पैसे कमावले जातात, रस्त्यांमधला भ्रष्टाचार आहे, ही सगळी प्रकरणं मुंबईकराच्या खिशाला कात्री लावणारी आहेत। करदात्यांचा पैसा वाटेल तसा वापरला जात होता आणि हे शहर एक अनियंत्रित रामभरोसे
महानगर झालं होतं. सुरत आपण रूपांतरित झालेलं पाहिलं. इंदोर भारतातलं सर्वात स्वच्छ शहर झालं. आता अश्विनी भिडे ज्यांचा लौकिक हा अत्यंत उत्तम आहे, अत्यंत धडाडीचा अधिकारी आहेत, त्यांना आता अनियंत्रित मुंबई नियंत्रित करणं, जागतिक दर्जाची करणं हे आव्हान पेलावं लागणार आहे. आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे ते या आव्हान पेलतील अशी खात्री आपल्या सकट अनेक मुंबईकर नागरिकांना आहे. खूप अपेक्षांसह त्यांना आयुक्त केलं जात आहे. त्या अपेक्षा कशा पूर्ण करतील हे येणाऱ्या काळात बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आणि मॅडम, जसं तुम्ही पण आता उल्लेख केलाच की सीएम फडणवीस हे अश्विनी भिडे यांच्या नावासाठी आग्रही होते, मात्र कुठेतरी शिंदे हे त्यांच्या नावासाठी अनुकूल नव्हते आणि इतरही नावांची चर्चा होती. मात्र शेवटी मुंबईच्या मनपा आयुक्तपदी आता त्यांचीच वर्णी लागली आहे. तर या बैठकीत नेमकं काय झालं असावं, म्हणजे काय चर्चा झाली असावी, काय वाटतं आपल्याला? गौरी, अगदी बरोबर आहे. सूत्र जी माहिती सांगतात त्यांच्यानुसार एकनाथ शिंदे यांचा आग्रह मिलिंद म्हैसकर यांच्यासाठी होता. असीम गुप्ता हे नगरविकास खात्याचे सचिव आहेत, ज्याचे एकनाथ शिंदे मंत्री आहेत. त्यामुळे असीम गुप्ता यांना नेमलं जावं असंही त्यांना वाटत होतं, असं काही म्हणतात. पण खरं तर म्हैसकर यांना ही जबाबदारी दिली जावी. म्हैसकर हे पण उत्तम अधिकारी आहेत. पण अश्विनी भिडे यांना असलेली मुंबईची माहिती लक्षात घेता फडणवीसांनी शिंदेच्या भेटीमध्ये त्यांना समजावून सांगितलं. खरं तर अश्विनी भिडे यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी कधी संबंध किंवा संपर्क फारसा आलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कामाच्या आवाजाची माहिती नसावी. पण एकूण त्यांना सीएमनी जी काय माहिती दिली आणि फडणवीस त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे शिंदेंनी या नावाला मनपूर्वक मान्यता दिली असंही आपल्याला अत्यंत विश्वसनीयरित्या कळतं. आता दुसरा मुद्दा असा झालेला आहे की अश्विनी भिडे यांना आयुक्त करताना 4-5 जणांची मृणालिनी मॅम, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर जोडले गेलेले आहेत. किशोरीताई, मुंबई मनपाच्या आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे, यावर आपली प्रतिक्रिया? प्रथम महिला आयुक्त इतक्या वर्षाच्या याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करते. एएमसी म्हणून त्यांनी महापालिकेत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी आता जे मोनो मेट्रो जे गिरगाव मध्ये एक चांगली भूमिका घेऊन तिथल्या लोकांना जे न्याय देण्याची त्यांची जी बाजू होती किंवा केली त्यांनी, ते तर त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. आणि आम्ही पक्ष म्हणून आजही मला वाटतं आदित्य साहेबांनी पण आमच्या लगेच त्यांचं स्वागत केलंय आणि त्यांना अभिनंदन केलंय. त्यामुळे मी तर खुश आहे. कारण एक तर महिला आयुक्त मिळाले आहेत आणि मॅडमच्या कामाचा, भिडे मॅडमच्या कामाचा आवक आम्ही जवळून पाहिलाय. त्यामुळे अतिशय चांगला निर्णय आहे. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. किशोरीताई, आता महापौर म्हणून ऋतू तावडे यांची नियुक्ती झाली होती. विरोधी पक्षनेत्या तुम्ही आहात आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. तर कुठेतरी आता मुंबईमध्ये महिला राज दिसतंय, यावर काय सांगाल? हो, खरंच आहे, महिला राज आहे. आणि खरं म्हणजे विरोधी पक्ष जरी मी असले तरी आमच्या पक्षाची किंवा माझी स्वतःची चांगल्या कामासाठी सगळा सपोर्ट असणार. पण चांगल्या कामामध्ये राहून जर राजकारण करतील तर मात्र मग प्रॉब्लेम होतो. तसा मुंबईकरांसाठी तो प्रॉब्लेम होऊ नाही देणार. एएमसी म्हणून त्यांनी काम केलंय. त्यामुळे माझी महापौर म्हणून किंवा अनेक वर्ष सलग निवडून येऊन एकाच पक्षामध्ये निष्ठेने राहून आम्हाला फायदा होईल आणि तो होताना दिसतोय. त्यामुळे भिडे मॅडमना ऑलरेडी सकाळीच बातमी अशी कळत होती, मी त्यांना वेलकम केलेलं आहे. मॅडम अभिनंदन, वेलकम मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून. खूप अतिशय चांगला निर्णय झालाय. नक्कीच. आणि अश्विनी भिडे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातही अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या आणि कुठेतरी कडक शिस्त ही त्यांची ओळख आहे. मेट्रो वुमन म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि आतापर्यंत त्यांनी अगदी चांगलं काम केलंय. तर येणाऱ्या काळात त्या कसे निर्णय घेतील त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काही निर्णय जे आयुक्त म्हणून घेतात, आता जेवढे आयुक्त राहिले
त्यांनी जे निर्णय घेतले बऱ्याच वेळेला चुकीचे पण होतात किंवा बऱ्याच वेळेला चांगले पण होतात. जेव्हा जेव्हा आम्हाला चांगल्या हेच वाटेल आम्ही आहोतच, पण जर पक्षीय राजकारणामधून काय दिसेल तर तिथे मात्र विरोध होईल. आणि आता तर आपण बघताय केंद्रात, राज्यात किंवा महापालिकेत पण विरोधकांना जर पक्ष म्हणून मानणारच नसतील आणि प्रशासनाला पण ते मानायला भाग पाडत असतील तर मला वाटतं भिडे मॅडम तसं काही करणार नाहीत. कारण त्या एएमसी म्हणून त्यांना मी काम करताना पाहिलंय आणि त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं काम करतील त्या. धन्यवाद किशोरीताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झालेली आहे. मी पुन्हा एकदा मृणालिनी मॅडमकडे जाईल. मृणालिनी मॅम, किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. कुठेतरी मनपा आयुक्तपदी जी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे त्या निर्णयाचं त्यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे आणि कुठेतरी त्या पण सकारात्मक दिसत आहेत. यावर आपलं काय मत आहे? माझ्या महिलेची जेव्हा नियुक्ती होते तेव्हा ती महिला शिस्तशीर असेल, कामाला गती देणारी असेल तर तिच्याबद्दल एक कुतूहल असतं. ते कुतूहल आदरात रूपांतरित झालेलं दिसतं किशोरीताईंच्या बोलण्यात. नक्कीच. कुठलंही राजकारण न आणता त्या या नियुक्तीचं स्वागत करतायत ही फार समाधानाची बाब आहे. कारण अश्विनी भिडे यांच्या मेट्रोच्या कारकिर्दीला खरं तर शिवसेनेनी थोडा विरोध केला होता. आज आदित्य ठाकरे यांनीही स्वतः त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, ही फारच समाधानाची बाब आहे. आता खरं तर निवडणुका झाल्या आहेत, निकाल लागलेले आहेत, त्यामुळे राजकारण मध्ये न आणता मुंबईच्या विकासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सगळे एकत्र आले आहेत, ही खूप समाधानाची बाब आहे. यातनं आता खरंच काय काय होतं, अश्विनी भिडे गतीने काम करतात. तू म्हणतो तसं शिस्त तर आहेच, पण त्यांच्या कामाला विलक्षण गती आहे आणि लोकसहभागावर त्यांचा नेहमी भर असतो. मेट्रोची आता किशोरीताईंनी उल्लेख केला. गिरगावमध्ये जेव्हा विस्थापनाची वेळ आली होती तेव्हा त्या सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन अश्विनी भिडेंनी तो प्रकल्प पुढे नेला होता. धन्यवाद मृणालिनी मॅडम आपण केलेल्या विश्लेषण विश्लेषणासाठी. आणि यासह आता मुंबईच्या महानगरपालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळालेल्या आहेत अश्विनी भिडे.